गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आत्तापर्यंत आपण 6 समजून घेतलेत. तुम्ही 2-3 वेळा व्हिडिओ पाहिला असेल, वहीत लिहून पण घेतला असेल. आज आपण 7 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहणार आहोत. व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पेज नंबर 86 पान काढायचं पहा. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ वरुण 2018 आणि ऑक्टोबर लिहिलेले पहा. कॉलम करून घ्यायचे. इन द बुक्स ऑफ वरुण जर्नल एंट्रीज. डेट कॉलममध्ये 2018 ऑक्टोबर. पर्टिक्युलर्स एलएफचं छोटंसं कॉलम. डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. पहा पहिले ट्रान्झॅक्शन. परचेस मशिनरी ऑफ रुपीज 95,000 अँड पेड रुपीज 5,000 फॉर फ्रेट. 95,000ची मशिनरी खरेदी केली, 5,000 वाहतूक भाडं दिलेले. यामध्ये क्रेडिट का कॅश दिलेलं नाही, आपण कॅश गृहीत धरू. आपल्याकडे मशिनरी आलेली, मग डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार मशिनरी अकाउंट डेबिट 1 लाख टू कॅश अकाउंट 1 लाख. हे वाहतूक भाडं जे आहे 5,000 हे 95मध्ये ॲड करायचं, म्हणजे टोटल 1 लाख होईल. बिईंग परचेस मशिनरी अँड पेड फ्रेट रुपीज 5,000. त्यानंतर 3 ऑक्टोबर परचेस गुड्स फॉर रुपीज 1,50,000 अँड अमाऊंट पेड बाय बँक. 1,50,000चं त्या ठिकाणी माल खरेदी केलेला आहे. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्चाला डेबिट. चेकने पैसे दिलेले. परचेसेस अकाउंट डेबिट 1,50,000 टू बँक अकाउंट 1,50,000. बिईंग गुड्स परचेस अँड अमाऊंट पेड बाय चेक. त्यानंतर नंबर 6 ऑक्टोबर परचेस लॅपटॉप फ्रॉम नागेश अँड कंपनी वर्थ रुपीज 1,80,000 अँड 18% GST. लॅपटॉप खरेदी केला आहे, 18% GST. पहा 1,80,000. 18चे 100 करायचे, 2 शून्य गेले. 1800 गुणिले 18 हे 2 शून्य दिले. 18 8 144. 4 14 चाले 18 1 18 आणि 14 32. 32,400च्या निम्म करायचं आपल्याला. 18% म्हणजे 9% करायचं. 32,400ला 2ने भागलं, 16,200 16,200 9%. 9%. एंट्री पहा. लॅपटॉप डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार लॅपटॉप अकाउंट डेबिट 1,80,000. इनपुट CGST अकाउंट 16,200. इनपुट SGST अकाउंट डेबिट 16,200 टू नागेश अँड कंपनी अकाउंट. याची टोटल करायची. टोटल करून लिहायची 2,12,400. बिईंग लॅपटॉप परचेस अँड 18% GST. त्यानंतर नंबर 10 ऑक्टोबर पेड इन टू बँक ऑफ बडोदा रुपीज 70,000. 70,000 रुपये बँक ऑफ बडोदामध्ये भरलेत. डेबिट द रिसिव्हर या नियमानुसार बँक अकाउंट डेबिट 70,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट नियमानुसार टू कॅश गेली आपल्याकडून 70,000. बिईंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. त्यानंतर 12 ऑक्टोबर पेड फॉर रेंट रुपीज 4,000 अँड कमिशन रुपीज 3,000. रेंट भाडं कमिशन दिलं म्हणजे आपला तोटा झाला. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्च तोट्यानं डेबिट. रेंट अकाउंट डेबिट 4,000, कमिशन अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट याची टोटल करायची आणि इथं लिहायची 7,000. बिईंग पेड रेंट अँड कमिशन. त्यानंतर 15 ऑक्टोबर बॉट म्हणजे खरेदी करणे. गुड्स फ्रॉम तुषार कंपनी लिमिटेड रुपीज 1,20,000. 1,20,000चा माल खरेदी केला आहे. ॲट 12% GST. 12% GST अँड पेड 1/2 अर्धी रक्कम अमाऊंट बाय RTGS. RTGSद्वारे दिली. आधी आपण GST काढू. 1,20,000 गुणिले 12/100 हे 2 शून्य गेले. 1200 गुणिले 12 14,400 येतील. 14,400ला 2ने भागायचं, कारण 12% 6% करायचं आपल्याला. मग येईल 7,200 7,200. पहा एंट्री. परचेसेस अकाउंट डेबिट 1,20,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 7,200. इनपुट SGST अकाउंट डेबिट 7,200 टू तुषार कंपनी लिमिटेड. अर्धे पैसे दिले ना, अर्धे उधारीने, हे उधारीने 67,200
आणि अर्धे RTGSने दिले म्हणून टू बँक अकाउंट 67,200. याची टोटल करायची. या टोटलला जे अर्धे इथं मांडायचे, अर्धे बँक चेकने दिले म्हणून RTGSद्वारे दिले म्हणून इथं. Being goods purchased from Tushar Company Limited and 12% GST and paid half amount through RTGS. त्यानंतर 16 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर कॅश परचेसेस ₹50,000 अँड पेड बाय चेक. रोख माल खरेदी केलेला आहे. परचेसेस अकाउंट खर्चाला डेबिट, नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार परचेसेस अकाउंट डेबिट 50,000 टू बँक अकाउंट 50,000 बिंग गुड्स परचेस अँड अमाऊंट पेड बाय चेक. त्यानंतर 28 ऑक्टोबर इनव्हॉइस गुड्स. इनव्हॉइस म्हणजे विकणे, थोडक्यात लक्ष ठेवायचं आहे. माल विकलाय किंवा पाठवला म्हणजेच विकला. इनव्हॉइस गुड्स टू सतीश ₹80,000 80,000चा माल विकला ॲट 12% GST 12% GST अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. 80,000च्या आपण आधी 12% GST काढू. 80,000 गुणिले 12/100 करायचे. हे 2 शून्य गेले. 800 गुणिले 12 केलं 9,600. आपले 6% करायचे. 9,600चे भागिले 2 6% 4,800 6% 4,800 येतील. पहा, बँक अकाउंट डेबिट ही रक्कम नंतर लिहायची आपल्याला 89,600. टू आउटपुट CGST अकाउंट 4,800. विकल्यानंतर टू आउटपुट म्हणायचं. टू आउटपुट SGST अकाउंट 4,800 आणि टू सेल्स अकाउंट 80,000. ची टोटल करायची. ही टोटल केल्यानंतर इथे लिहायची 89,600. बिंग गुड सोल्ड टू सतीश ॲट 12% GST. 25 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर पेड फॉर टेलिफोन चार्जेस ₹90,000. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्चाला डेबिट 90,000. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 90,000 टू कॅश अकाउंट 90,000 बिंग टेलिफोन चार्जेस पेड. 27 ऑक्टोबर मिसेस वर्षा बॉट गुड्स फ्रॉम अस. आपल्याकडून माल घेतला तिने वर्षाने म्हणजे आपण विकला. ₹90,000 ॲट 12% ट्रेड डिस्काउंट. इथे लक्षात ठेवा ट्रेड डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंट फक्त 90,000तून वजा करून रक्कम लिहायची. अर्धे अर्धे काढायचे नाही, हे लक्षात ठेवायचे. 90,000 गुणिले त्या ठिकाणी 12/100 करायची फक्त. 90,000 गुणिले 12/100 केले. हे शून्य कट केले. 900 गुणिले 12 10,800. 90,000तून 10,800 वजा करायचे. 79,200 एवढंच करायचं. 79,200 आहे. माल विकलाय उधारीने. डेबिट द रिसिव्हर मिसेस वर्षा अकाउंट डेबिट 79,200. टू सेल्स अकाउंट विक्री उत्पन्न आहे. नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार उत्पन्नाला क्रेडिट 79,200. बिंग गुड सोल्ड ॲट 12% ट्रेड डिस्काउंट टू मिसेस वर्षा. त्यानंतर 28 ऑक्टोबर परचेस गुड्स फ्रॉम अभिजित अँड सन्स ₹1,50,000 ॲट 18% GST. माल खरेदी केला आहे पहा 1,50,000चा. 18% GST काढायचं आहे. 18% काढता येईल आपल्याला सगळ्या. काय करायचं 1,50,000 आहे ना. 1,50,000चे काय करायचे 1,50,000 गुणिले 18/100. हे शून्य गेले. 1,500 गुणिले 18 27,000 आलं. 27,000च्या भागिले 2 करायचं. आपल्याला 18% 9% काढायचे. मग 13,500 13,500 13,500 13,500. पहा, माल खरेदी केल्या नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार खर्चाला डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेसेस अकाउंट डेबिट 1,50,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट 13,500. इनपुट SGST अकाउंट डेबिट 13,500. टू अभिजित अँड सन्स अकाउंटची टोटल करायची 1,77,000. 1,50,000चा माल खरेदी केलेला देण्यात ठेवायचं आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबर पेड टू अभिजित अँड सन्स अँड रिसिव्ह 10% कॅश डिस्काउंट बाय चेक. अभिजित अँड सन्स कोणी 1,50,000चा माल घेतला होता, त्याला पैसे देऊन टाकले चेकने. 10% आपल्याला कॅश डिस्काउंट मिळाला आहे. 1,50,000चे 10% काढायचे पहा. 1,50,000चे 10% जर काढलं तर 15,000 वजा होतील. 1,77,000मधून 15 वजा केले 1,62,000 येते. एंट्री पाहता अभिजित अँड सन्स अकाउंट डेबिट 1,77,000. टू बँक अकाउंट 1,62,000. टू डिस्काउंट रिसिव्ड 15,000. हा
15,000 1,50,000 काढायचं ध्यानात ठेवायचं. हे 1,50,000 1,77,000 मधून जर 15 वजा केली तर बरोबर इथे 1,62,000 येतील. 1,62,000. डिस्काउंट हे आपलं उत्पन्न आहे, आपल्याला डिस्काउंट मिळाला म्हणून याला क्रेडिट दिलेले नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स being amount paid to Abhijit and Sons by check after deducting 10% cash discount. And last, paid for advertisement ₹8,000 and brokerage ₹12,000. दोन्ही खर्च आहे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार. डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ॲडव्हर्टाइजमेंट आणि ब्रोकरेज म्हणजे दलाली, त्यांना डेबिट द्यायचे. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 8,000, ब्रोकरेज अकाउंट डेबिट 12,000, टू कॅश अकाउंट टोटल करायची 20,000. being paid advertisement expenses and brokerage by cash कोणती एका साईडची टोटल करायची 13,56,600 इथं लिहून टाकायची. अशा पद्धतीने आपण हे त्या ठिकाणी गणित संपवलं आहे. 7वं मोठं गणित आहे, सुंदर आहे, चांगल्या अक्षरात लिहून काढायचं. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आहे आणि वहीत गणित लिहून काढायचं.